नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पहिलेच राजकीय वादविवाद सुरू झाल्याचं धुळे शहरात पाहायला मिळत आहे. शहरातील भाजपाचे माजी नगरसेवक दीपक खोपडे यांच्यावर 2 दिवसांपूर्वी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे सीमा नामक महिलेने विनयभंग तसेच खंडणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंबळकर यांच्या दबावामुळे केल्याचा आरोप दीपक खोपडे समर्थकांनी केला आहे. तात्काळ हा गुन्हा मागे घ्यावा यासाठी समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. पोलीस प्रशासनाने योग्य ती चौकशी करून दीपक खोपडे यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. दीपक खोपडे हे परिसरातील गोरगरिबांना नेहमीच मदत करत असतात आणि हीच लोकप्रियता भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांना हटकवली आणि त्यांनी हा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकला असा आरोप देखील स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला. आज निषेधाचं स्वरूप असं आहे की 2 दिवसापूर्वी आमचे बंटीभाऊ खोपडे माजी नगरसेवक भाजपचे यांच्यावर 2 दिवसापूर्वी सीमा नामक एक महिलेने चाळीसगाव रोड चौफुलीवर केस नोंदवली आहे चाळीसगाव पोलीस स्टेशनला की बंटीभाऊंनी माझ्याशी छेडखानी केली आणि 1200 रुपये माझ्याकडनं हिसकावून मला हाकलून दिले असं त्यांनी गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला 2 दिवसापूर्वी. पण बंटीभाऊवर पोलिसांनी तपासानुसार गुन्हा दाखल केलेला नव्हता. पण वरतून काही पोलीस प्रशासनाला दबाव यंत्र वापरून काही लोकांनी जसे गजेंद्र अंबळकर म्हणून एक नगरसेवक आहे जिल्हाध्यक्ष भाजपचे त्यांनी त्यांच्यावर दबावतंत्र आणून पोलिसांवर बंटीभाऊवर नाव नोंदण्याची सुरुवात केली आणि बंटीभाऊचं नाव त्याच्यात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आज त्यांचं नाव टाकण्यात आलेलं आहे. पण आमच्या नागरिकांना आणि धुळे शहरातल्या लोकांना मित्रपरिवाराला खोपडे परिवारावर प्रेम करणाऱ्यांना हे कधीच मान्य नाही. म्हणून आम्ही या नागरिकांनी सर्वांनी मिळून बंटीभाऊवर जो कुठला गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी मोर्चा काढलेला आहे. जो माणूस आया बहिणींसाठी रात्रंदिवस पळत राहतो तो कोणत्या महिलेची छेडखानी करूच शकत नाही असा सर्व महिलांचा आणि माणसांचा एक मत आहे आणि तेच मत सर्वांचं आहे. आणि हे मत घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन आम्ही हे मत आमचं कलेक्टर साहेबांना निवेदनात मांडत आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.